पक्षातून अर्ज भरले. जिल्हा परिषदसाठी का पंचायत? जिल्हा परिषद. कोणत्या पक्षातून? राष्ट्रवादी शरद पवार, विजयदादा आणि हरीशेभाई यांच्या नेतृत्वात आघाडी युती कशी राहणार आता तुमची? आघाडी युती आमची दोन्ही राष्ट्रवादी आणि उभाटा एकत्र आहे. जनतेला काय आवाहन करणार आहे तुम्ही आता? महोद गटामध्ये मी भाई गणपतराव देशमुखाच्या विचारानं 35 वर्ष काम केलं. महोद गटामध्ये त्या लोकांनी जनतेने माझी उमेदवारी हाताळली. त्यांनी सगळ्यांनी मला प्रोत्साहन करून मला उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळं मी जनतेचा उमेदवार आहे. त्या गटामध्ये जे कामं वंचित राहिलेली आहे, गट तटबाजीमुळे जी कामं राहिलेली आहे त्या कामावर मी भर देणार. मी राजकारण सोडून समाजकारणाकडे जास्त माझा कल आहे आणि पहिल्यापासूनच माझा समाजकारणावर कल आहे. मी राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करत असतो. त्याच्या अगोदरसुद्धा मी 2010 पासून लोटीवाडी गावचा सरपंच, आदर्श सरपंच म्हणून मला पुरस्कार मिळालेला आहे. सरपंच असताना सुद्धा मी गावाच्या अडीअडचणी सगळ्या मी जातीनं स्वतः बघितलेल्या आहे. यानंतर माझी मुलंही आता विजय मुलगा सरपंच आहे आणि तोही माझ्याच पावलावर ठेवून पुढं विकासाच्या कामात नाही. ते काय युती आघाडी म्हणजे ज्याच्या त्याच्या सोयीचं राजकारण चाललं आहे. प्रत्येकानं स्वतःची बायको जरी राजकारणात आणली आणि तिला नगरसेवक केलं किंवा दुसरं पद दिलं तरी ते वरचं पद अजून हवं असतं. अशा त्याला प्रत्येकाला कोणाची सून पाहिजे, कोणाला लोक पाहिजे. प्रत्येकाला ह्या तालुक्यामध्ये प्रत्येक नेत्याला स्वतःचं राजकारण करायची सवय नाही आणि ते जर राजकारण नसेल का मिळालं आणि त्यांना साजीचं नाही झालं तर त्या आघाड्या तोडून टाकतात. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ते जातात. सामान्य माणसाची तर तशी होलपाट आहे. म्हणून आजची सामान्य माणसाला मी एवढंच आव्हान करीन माझ्या महोद गटातल्या माणसांना, त्यांनी आत्ता 5 तारखेपर्यंत माझ्याकडे बघावं. माझं जे चिन्ह असेल, मला जे मिळेल ते तुतारीच मिळणार आहे. मी भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढतो आहे. तुतारी चिन्हाला एवढं त्यांनी 5 तारखेपर्यंत तुतारी चिन्हाला बघावं. मी त्यांच्याकडे 5 वर्ष बघत राहील. पंचायत गणाचे उमेदवार ठरलेत का? नाही, ठरलेत. पण ते काय आता मी सांगू शकत नाही कोण ठरलेत काय ते थोड्या वेळाने कळेल. ठीक आहे, धन्यवाद.